अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी विद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना। 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 आयो जी सबके साथ हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी। वर्ण रघुबर विमल जसु जोदायको फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तारवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जय जय श्री राधा रमन। जय जय नवल किशोर। जय गोपी चित्त चोर प्रभु। जय जय माखन चोर। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जे को दास। जन्म जन्म मोहि देजियो श्री वृंदावन का वास। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालू असलेली ही श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा गोड अशा प्रकारे या ठिकाणी चालू आहे। आज कथेचा तिसरा दिवस या ठिकाणी आहेत आणि कथेच्या तिसऱ्या दिवशी उपस्थित असणारे सर्व श्रोतृवर्ग, सर्व कृष्ण भक्त
सगळे सद्भक्त या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे या ठिकाणी मनस्वी आभार. सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी मी नतमस्तक होते. काल पहिल्या दिवशी आपण महात्म्य बघितलं. काल आपण धुंदुकारीची देखील कथा बघितली. राजा परीक्षितची देखील कथा बघितली. भागवत महात्म्याने काय होतंय, भागवताने कुणाचा उद्धार झालाय, तर पाप्यातला पापी असणारा त्याचा उद्धार जर या श्रीमद भागवताने होत असेल तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा उद्धार का होणार नाही? आपण तर तेवढे पापी नाही होत. आपला देखील उद्धार निश्चित होणार आहे, पण त्याच्यासाठी भावपूर्ण आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने ही कथा आपल्याला श्रवण करायची. बघा, त्या आईचं किती मोठं महत् भाग्य असेल की ज्या पुत्राने एवढं मोठं आयोजन केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद त्या पुत्राला कमी आहे महाराज. किती मानावे त्यांचे धन्यवाद कमी आहे. कारण आजकालची जर परिस्थिती बघितली तर आजकालचे पुत्र म्हणण्यासारखे सुद्धा पुत्र राहिले नाही, तर त्यांना आज कुपुत्र म्हणावं लागतंय. एवढे काही आज कुपुत्र मुले जन्माला येत आहेत. कारण मलाही असं माहिती नव्हतं, पण काल बऱ्याच ठिकाणी इथं चहा पिण्यासाठी गेले तर त्यांनी सांगितलं की आजींची परिस्थिती एवढी गरीब होती, एवढी गरीब होती. वडिलांचं छत्र तर हरपलेलं होतं लहानपणीचं, पण वडील गेल्यानंतर ज्या आईने बालपणापासून त्या मुलाला शिकवलंय, दुसऱ्याचे काम केले, शेतामध्ये काम केले, रोजदारणीसारखं काम करून त्या मुलाला घडवलंय आणि त्या मुलाला शिक्षणासाठी बाहेर पाठवलंय आणि आज तो समाजाची सेवा करतोय. हे सगळं श्रेय जर कुणाला जात असेल तर त्या मातेला जाते महाराज. पण ती माता आज हा अनुभव, हा मोठा सोहळा बघण्यासाठी नाहीये, पण मातेने आपल्यासाठी जे काही केलं असेल आणि त्याची जाणीव ठेवणारे सगळेच पुत्र असेल असं नाही. पण आज त्या पुत्राने अशी मातेची जाणीव ठेवली की आज मी इथं जे स्थान मला प्राप्त झालंय ते स्थान फक्त माझ्या एका आईमुळे प्राप्त झालं याची जाणीव ठेवून, आईच्या कष्टाची जाणीव ठेवून हा मोठा समारोह या ठिकाणी सुंदर असं आयोजन श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलं ना. द्यावे तेवढे त्यांच्या चरणावरती मी नतमस्तक आहे. असे पुत्र प्रत्येकाला प्राप्त व्हावे महाराज. आईची जाणीव ठेवणारे जिवंतपणे त्यांनी सेवा केलीच असेल, मला तर वाटतं केली असेल, पण केल्यानंतर सुद्धा त्या मातेला शांतता प्राप्त व्हावी, ती माता सद्भाग्याला प्राप्त व्हावी, तिला मोक्ष प्राप्त व्हावा, यासाठी तिचा उद्धार होण्यासाठी ज्या पुत्राची तळमळ आहे तो पुत्र आज खरा मानावा लागेल महाराज. म्हणून त्या भाऊसाहेब दादा त्यांच्यासाठी अगदी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या. असे पुत्र जन्माला येणं आज महत् भाग्य आहे. ऐसा पुत्र देई संता, 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 ऐसा पुत्र देई संता. तरी द्यावडे पंढरीनाथा, तरी द्यावडे पंढरीनाथा, गीताने जगले आदिताने जगले. तरी द्यावडे पंढरीनाथा, तरी द्यावडे पंढरीनाथा, गीताने जगले, गीताने जगले. गोड प्रमाण दिलं बघा दादांनी.
ऐसा पुत्र दे संतान, तरी त्या आवडे पंढरीनाथा. असा पुत्र देवाला सुद्धा आवडेल, तर तुम्हा मला का आवडणार नाही महाराज? असा पुत्र प्रत्येकाला जन्माला यावा, ज्याप्रमाणे हे आयोजन त्यांनी केले. आणि त्याचप्रमाणे जसा पापातला पापी धुंदुकारी त्याचा जर उद्धार श्रीमद भागवताने होत असेल, तर आपल्यासारख्या सामान्य जीवाचा सुद्धा उद्धार श्रीमद भागवताने होणार आहे. पण आपण श्रद्धायुक्त अंतकरणाने आणि भावपूर्ण अंतकरणाने ही कथा श्रवण केली पाहिजे. 2 दिवस गेले महाराज आपले निघून, आता 3रा दिवस आहे. तसं राजा परीक्षितीला 7 दिवस राहिले होते आणि 7 दिवसामध्ये त्याला काय उद्धार करायचा तो त्याला करायचा होता. राहिलेल्या 7 दिवसामध्ये काय जे करता येईल ते तो राजा करून घे आणि जीवनाचा उद्धार करून घे. राहिले 7 दिवस, पण 7 दिवसामध्ये सुद्धा राजाने काहीतरी केलं. काय केलं असेल तर भजन केलं, चिंतन केलं, सर्वस्वाचा त्याग त्या ठिकाणी करून राजा वनामध्ये निघून गेलाय तपश्चर्येकरिता. का तर आपला उद्धार होण्यासाठी. मग आपल्याला देखील 7 दिवसामध्येच मरायचं आहे महाराज. किती दिवसात? 7 वार आहे. त्या दिवशीही सांगितलं मी, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. या 7 वारापैकी एक दिवस आपल्याला प्रत्येकाला मरायचंय. मग कोणीच असं नाही, आपलं आयुष्य असं आहे मारायचं. फक्त 100 वर्षाची आयुष्य मर्यादा या कलियुगामध्ये राहिली. किती? 100 वर्षाची आयुष्य मर्यादा आहे. पण याच्यामध्ये सुद्धा सगळंच आयुष्य आपल्याला भेटतंय असं नाहीये ना. मला सांगा, इथं 100 कोणी उलांडली आहे का? नाही. 100 पर्यंत जाऊच असं नाहीये ना दादा. कारण त्याच्यापैकी 50 वर्ष तर आपल्या झोपेतच निघून जातात. त्याच्यामध्ये सुद्धा काही महिला मंडळ दिवसाही झोपतात आणि रात्रीही झोपतात. काहींना फार झोप असते महाराज. शेतात जाणाऱ्या तरी नाही झोपत, पण शहरात राहणाऱ्या जास्त झोपतात. त्यांना कामच नसतं ना काही. पण त्यांचे आयुष्य मर्यादा 50 पेक्षाही जास्त झोपेमध्ये जाते. काही आयुष्य असं राहिलंय 20-1 वर्ष तर त्यांचे बालपणामध्ये निघून जातात. 10-15 वर्ष बालपणात जातात, काही तारुण्यामध्ये जातात. मग राहिले तरी किती भजना करीता महाराज. मग महाराज सुद्धा सांगताय, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह. बालपणामध्ये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, पीडा असेल, रोग असेल, याच्यामध्ये आयुष्य निघून जाते. काय भजनासी उरेल ते पाहेगा. किती आयुष्य राहिलं भजनासाठी. जेवढं राहिलंय ना तेवढं कशात घाला. राम राम स्मरा आधी. महाराज म्हणते अगोदर राम राम स्मरा. कशा करिता स्मरा? झोपेतून उठायच्या आधी सुद्धा राम राम स्मरा, उठल्यानंतर राम राम स्मरा, उठल्याच्या नंतर जेवणाच्या आधी राम राम स्मरा, जेवण झाल्यानंतर राम राम स्मरा, ऑफिसला जाण्याच्या अगोदर राम राम स्मरा, आल्याच्या नंतर बायकोचे 4 शब्द ऐकण्याच्या आधी राम राम स्मरा,
झोपल्यानंतर सुद्धा राम राम स्मरा, पुन्हा उठल्यानंतर राम राम स्मरा. आणि नाहीच जमलं, याच्यापैकी जर नाहीच जमलं तर महाराज सांगताय मरणाच्या आधी तरी राम राम स्मरा. आता तरी सावध व्हा आणि आता तरी तुम्ही नामचिंतन करा. अब तुम कब स्मरोगे राम, कधी स्मरणार आहे तुम्ही, कधी चिंतन करणार आहे. गेल्यानंतर काही नाही महाराज आपल्या हातामध्ये. पण जेवढे दिवस राहिले ना, आपल्या स्वतःचा उद्धार करायचा असेल तर श्रीमद भागवताची कथा श्रवण करा. तुम्ही भाग्यवान आहात महाराज. सगळे भाग्यवान मंडळी या ठिकाणी ज्ञान मंडपामध्ये आहे. ज्यांचं अभाग्य आहे ते घरी आहे. कारण इथं येण्यासाठी कितीतरी जन्माचं पुण्य असावं लागतंय, कितीतरी महत् भाग्य असावं लागतंय. तेव्हा या ज्ञान मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये येण्यासाठी पुण्यासाठी करावं लागते. नाम असं आहे महाराज, नाम घेणं सोपं आहे. लक्षपूर्वक आहे का? हा नाम घेणं सोपं आहे, पण नाम मुखाला येणं हे फार अवघड आहे. सहज घेता येतं, पण येण्यासाठी महत् भाग्य असावं लागतं, कितीतरी पुण्य असावं लागतं, तेव्हा नाम मुखामध्ये येतं महाराज. आणि ते नामचिंतन करण्याकरिता राजा परीक्षित निघून जातोय. कशासाठी? तपश्चर्या करण्याकरिता गेलेला आहे. मला सांगा महाराज, बालपण हे कशाने शोभतं हो? बालपण हे संस्काराने शोभत असतं. तारुण्य कशाने शोभतं? तर तारुण्य हे त्यागाने शोभतं. आणि म्हातारपण कशाने शोभतं? म्हातारपण भजनाने शोभतं. मग बालपणामध्ये संस्कार असायला हवे, बरोबर की नाही? संस्कार. एक जण होता महाराज आमच्या गल्लीतला, छोटासा मुलगा होता, पण एवढ्या शिव्या द्यायचा, एवढ्या शिव्या द्यायचा. एक दिवस मी त्यांच्या वडिलांना म्हटलं, का हो काका, तुमचा मुलगा लहान आहे, किती शिव्या देतोय हो तो घाणीला, किती घाण घाण शिव्या देतोय. वडिलांनी उत्तर दिला होता, अजून तो लहान आहे, मोठा झाला की चांगलं चांगलं देईल. काय म्हटला? लहान आहे तोपर्यंत असं देईल, पण मोठा झाला की चांगला देईल. मला सांगा, याला संस्कार म्हणता का हो? नाही. बालपण हे संस्काराने शोभत असतं. तारुण्य कशाने शोभत असेल तर तारुण्यामध्ये त्याग असायला हवा. तो त्याग राजा परीक्षितीचा आहे. राजा परीक्षितीने म्हातारपणामध्ये त्याग नाही केला, तर तो तरुणपणामध्ये त्याग केलेला आहे. तारुण्य आहे आणि तारुण्यात सगळ्या सर्वस्वाचा त्याग सोडून, त्याग करून राजा कुठे येतोय? आता जंगलामध्ये येतोय. जंगलामध्ये तपश्चर्या करण्याकरिता येतोय. पण मला सांगा, आपले अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बरोबर? त्यांनी काय म्हातारपणामध्ये दिले का हो? नाही. त्यांचं तारुण्य ते कशासाठी खर्च करताय? देशाच्या रक्षणासाठी करत आहे. हा त्याग त्यांचा तारुण्यातला आहे, हा त्याग म्हातारपणातला नाहीये. मग मला सांगा, जर ते आज बघा आंबेडकरांची जयंती आहे, नाही का? त्यांनी सुद्धा समाजासाठी काय नाही केलं, जे काही कार्य केले ते फक्त समाजासाठी केले महाराज. त्यांचा त्याग हा तारुण्यातला होता आणि देशाच्या आहुतीसाठी प्राणाची आहुती दिली, रक्षणासाठी. काय काय करावं महाराज त्यांच्यासाठी. आणि आपण जर त्यांच्यासाठी नाही काही करता आले तर त्यांचे आपण ध्यान तरी आपण काढू शकतो, त्यांची कीर्ती तरी वर्णन करू शकतो. महाराज म्हणताय बघा, ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी.
घायल हुआ ही लाल खतरे में पड़ी आजादी जब तक थी सांस धड़े हो फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे दर्द सो गए अमर बलिदानी जो शहीद हुए उनकी बनाया चलो कुर्बानी। दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा बोला. किती देशासाठी आहुती देणारे कितीतरी अनेक वीर जवान या ठिकाणी होऊन गेले, म्हणून त्यांचं आपण स्मरण तरी करू शकतो. नाही आपण काही करीत आले तर त्यांचं स्मरण आपण करू शकतोय. म्हणून त्याग जर असायला हवा तर तो तारुण्यातला असायला हवा. कारण कीर्तनामध्ये सुद्धा महाराज म्हाताराचं काम नाहीये. करे ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. या ठिकाणी सुद्धा परमार्थामध्ये जर यायचं असेल तर तरुणच लागतोय महाराज. तरुणपणामध्येच परमार्थ होते. तुम्ही जर म्हटला म्हातारपणी मोठा झालो की करेल मी परमार्थ, नाही ना जमत महाराज. हात पाय काम करत नाही. जोपर्यंत पाय चालताय हात चालताय तोपर्यंत वारी करा. जोपर्यंत मुख चांगला आहे तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करा. वाचा चांगली आहे तोपर्यंत देवाचं स्मरण करा. कारण ज्या वेळेस सगळे इंद्रिय गात्र गलिष्ठ होतात तोपर्यंत परमार्थ करता येत नाही दादा हो. परमार्थ करायचा असेल तर तारुण्यामध्ये करा आणि त्याग सुद्धा करायचा असेल तर तारुण्यामध्ये करा. कारण कोण दिवस येईल कैसा कोण जातो या देहाचा भरवसा नाहीये. मग कशासाठी आपण विचार करतो. क्षणभंगुर नाही भरवसा. कधीतरी क्षणामध्ये काळ येईल आणि आपल्याला घेऊन जाईल महाराज. ज्याप्रमाणे आई आपल्यामध्ये निघून गेले त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जायचंय. तर राहणारा कोणी नाहीये दादा. ही जिंदगी अशी आहे ना, जर एखाद्या तुम्ही भाड्याने घर घेतलं, भाड्याने घर कळतं ना, भाड्याचं घर जर घेतलं तर ते घर कधीतरी तुम्हाला खाली करावं लागतं. तो जो मालक आला की ज्यावेळेस तो जर म्हटला खाली करायचं तर खाली करून क्षणामध्ये सोडावं लागतं. तशी ही जिंदगी आहे मानस आपली. या देहाचा मालक ज्या दिवशी येईल त्या दिवशी हा घर खाली करून आपल्याला जावं लागणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. एक दिवस तो देहाचा मालक आला की हे घर खाली करावं लागणार आहे. महाराज म्हणतात जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ते सोडून आपल्याला जावं लागणार आहे. पण त्याच्यासाठी या देहाचा भरवसा धरू नका महाराज. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली.
पिंजराधारी 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 उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजराधारी उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजराधारी 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 एक दिवस आपल्याला जायचंय. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. सगळे आपले जायचं आहे महाराज, तिथे तुम्हाला राहायचं नाही. मग आलात ना, मग उद्धार करायचा असेल तर श्रीमद भागवताची कथा श्रवण करा, तेव्हा तुमचा आमचा उद्धार होईल महाराज. राजा परीक्षितीचा देखील त्या ठिकाणी उद्धार झालाय. मला सांगा, आपला उद्धार जर कशाने होणार असेल, तर जेवढा अंगठा आपण मोबाईल वरती चालवतोय ना, लक्षपूर्वक आहे का, जेवढा अंगठा आपल्या मोबाईलवरच्या स्क्रीनवर चालतोय तेवढा अंगठा जर आपण माळेवरती चालवला तर भगवान भेटतील. जितना अंगूठा फोन पर चलता है, जितना अंगूठा फोन पर चलता है, उतना माले पे चल जाता तो भगवान मिल जाते. काय, भगवान परमात्मा भेटले असते जेवढा जर आपण प्रयत्न केला असता तर नाही. पण आज माणूस माणसात राहिला नाही महाराज. तो मोबाईलने काय झालंय, माणसात आहे पण विचाराने माणसामध्ये राहिले नाही. एकाच घरामध्ये 10-15 माणसं राहतात. जेवण झालं की कोणी बेडवर बसतंय, कोणी खुर्चीवर बसतंय, कोणी बाहेर बसतंय, कोणी गच्चीवर इथे येतंय. मला सांगा, माणसाचा मेळ राहिलाय का हो? नाही ना, अजिबात कशात मेळ राहिला नाही. मोबाईलने माणसं दूर केली महाराज. नुसते माणसंच नाही तर विचाराने सुद्धा दूर केले. पहिले जुन्या काळची ही मंडळी आहे, यांना बघा, विचारा. पहिले लोक एकत्र बसत होते, एकमेकाचे विचार एकमेकांना देत होते आणि त्याच्यातून त्यांचा प्रपंच करत होते, त्यातून त्यांचा परमार्थ करत होते आणि विचारांची देवाणघेवाण करत होते. पण आज कोणी कोणाचं ऐकायलाच तयार नाही, कोणी ऐकूनच घ्यायला तयार नाही महाराज. का, मी स्वतःच्या मनाचा राजा आहे, मला कोणाची गरज नाही, असं आपलं जीवन झालंय. त्यामुळे कसा उद्धार होईल दादा? पण मला सांगा, उद्धार करायचा असेल तरी श्रीमद भागवताची कथा आहे महाराजा. त्यावेळेस सुतजी सांगताय, शुकदेव सांगताय की राजा, कोणतीच तू काळजी करू नको, हे जग मिथ्या आहे पण एकच तो म्हणजे भगवान परमात्मा सत्य आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, तोच सत्य आहे. गंगा मैयाच्या किनाऱ्यावरती राजा परीक्षित येऊन बसलेला आहे आणि शुकाचार्यांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. शुकाचार्य त्या ठिकाणी येत आहे आणि शुकदेवाने राजाला काही गोष्टी समजावून सांगितल्या की राजा, तू भीती वाटून घेऊ नकोस, तू काळजी करू नकोस, सगळी राजाची भीती घालवलेली आहे. आणि मला सांगा, त्यावेळेस राजा म्हणते, मला एकच सांगा आता महाराज, तुम्ही जर माझा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी बसलेले असेल तर माझं मरण या ठिकाणी जवळ आलेलं आहे, तर याच्यासाठी मी काय करू? माझं मरण जवळ आले, माझा उद्धार होण्यासाठी एखादं शास्त्र सांगा, मी काय केलं पाहिजे, कशाने माझा उद्धार होईल? तर त्यावेळेस सांगितलंय, राजा, तुझा उद्धार दुसरं कोणीच करू शकत नाही, एक फक्त देव करू शकतो. देवाशिवाय उद्धार करणारे या जगतामध्ये कोणी नाहीये. म्हणून तू देवाचं चिंतन कर, देवाचा नामस्मरण त्या ठिकाणी कर. कारण पैसा, माणसं तुम्हाला सुख देणारे नाही. पैसा जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसं तुम्हाला किंमत देतात, पण पैसा संपला की माणसं त्या ठिकाणी बाजूला होतात महाराज. कारण पैशाचे 3 नाव आहेत महाराज, परशा, परशुराम आणि परसराम. अशी 3 नावं पैशांची आहेत. जोपर्यंत तुमच्याकडे जास्त पैसा असेल तोपर्यंत किंमत देणारा महाराज. जसं की मोहोळ तुम्हाला माहिती ना, जोपर्यंत त्याच्यात मध आहे तोपर्यंत त्या ठिकाणी माशा असतात. त्याच्यातला मध संपला की माशा उडून जातात महाराज. का? स्वार्थ राहिला नाही ना. आणि माणसं सुद्धा तशीच वागतात. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत त्याच्याकडे जाणार, त्याला भाऊ म्हणणार, दादा म्हणणार, सगळं काही म्हणणार. पण जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत नंतर कोणी किंमत देत नाही महाराज. भाई रे सब पे
पैसा तब तक सबको सलाम करे भाई रे सब पैसों के भाई भाई रे सब पैसों के भाई जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत माणसं किंमत देतात महाराज वर्णन करतात भाई रे सब पैसों के भाई जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करें जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करें जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक तुम्हाला सलाम करणार पैसा संपला की लोक निघून जाणार म्हणून पैशाला किंमत आहे दादा हो आज म्हणून जोपर्यंत जर तुम्हाला वाटत असेल उद्धार व्हावा तर राजाला सांगता देवाशिवाय दुसरं कोणी उद्धार करणार नाहीये हा लोक हे समाज हे फक्त तुझ्याकडे पैसा असेल तोपर्यंत येणार पण तुझा जर उद्धार करायचा असेल तर तू देवाचं चिंतन कर देवाशिवाय दुसरं कोणी नाहीये म्हणून मला सुखदेव सांगताय राजा काय होईल काय नाही याचा विचार तू सोडून दे आता तू स्वतःच्या उद्धाराचा विचार कर तू प्रपंचाचा विचार करू नको तर तू स्वतःच्या उद्धाराचा विचार कर कारण मरणासन्न व्यक्तीने काय करावं तर मरणासन्न व्यक्तीने चिंतन करावं भगवत चिंतन करावं प्रश्न विचारला होता राजा म्हणतो तू जो हा मला प्रश्न विचारलाय ना हाच प्रश्न एके दिवशी मैत्रेय ऋषींनी मला विचारला होता कोणी मैत्रेय ऋषींनी मला विचारला होता हा प्रश्न मरणासन्न अवस्थेमध्ये असताना काय केलं पाहिजे प्रश्न होता त्यावेळेस राजाने सांगितलं विदुर हा कोण आहे तर सांगितलं विदुर हा कौरवांच्या मंत्रिमंडळामधला एक मंत्री आहे कोण आहे विदुर हा एक मंत्री आहे कौरव पांडवांचाच एक भाऊ होता कौरव हे धृतराष्ट्राचे आणि पांडव हे पंडूचे आणि विदुरजी कोण होते तर विदुरजी एक दासी पुत्र होते कोण होते दासी पुत्र होते आणि असे हे दासी पुत्र त्या ठिकाणी लोक त्यांना दासी पुत्र म्हणायचे विदुर पण नीतिमत्ता होती महाराज गरिबी होती पण नीतिमत्ता एवढी होती भगवत चिंतन होतं मुखामध्ये भगवान परमेश्वरावरती खूप भाव होता श्रद्धा होती देवाचं स्मरण होतं गरीब होता पण चिंतन होतं आणि त्यावेळेस नामस्मरण ते करत होता म्हणजे हा विदुर कोण होता तर दासी पुत्र आहे काय आहे विदुराचा इतिहास तर त्यावेळेस सांगू लागले ज्यावेळेस परमात्मा निज धामाला जात होते ना तर निज धामाला जात असताना भगवंताने विदुराची आठवण काढली होती आणि जे ब्रह्मज्ञान मैत्रेय ऋषी आणि उद्धवजी त्या ठिकाणी होते त्यांना जे ब्रह्मज्ञान दिलंय ते ज्ञान ब्रह्मज्ञान दिल्याच्या नंतर भगवान सांगताय हे ज्ञान तुम्ही माझ्या विदुराला देखील द्या माझ्या विदुराला सुद्धा हे ज्ञान सांगा मला सांगा किती भाग्यवान असेल होतो विदुर तुमच्या आमच्या सारख्याने आठवण काढणं हे सहज कधी चालतंय पण जगाचा मालक अखिल कोटी ब्रह्मांड नायक त्याने विदुराची आठवण काढावी किती भाग्यवान असेल महाराज विदुरजी विचार करा किती सद्भाग्यवान असेल हो एवढं सद्भाग्य त्यांना प्राप्त झालं की देवाने आठवण काढावी आणि देवाने सांगितलंय की ज्यावेळेस त्यांची भेट होईल ना त्यावेळेस त्यांना हे ब्रह्मज्ञान द्या बघा कौरव पांडवांचं युद्ध झालं मोठ्या भाऊजाईच्या पत्रामध्ये हात घातला त्यावेळेस दुर्योधनाला धृतराष्ट्राला उपदेश करणारे हे विदुरजी होते विदुरजींना हे सहन झालं नाही महाराज हे कृत्य त्यांना दिसत नव्हतं चांगलं वाटत नव्हतं त्यावेळेस विदुरजीने उपदेश केलाय अरे धृतराष्ट्र दुर्योधना आपली भाऊजाई ही बहिणी समान असते काय बहिणी समान आई समान असते लहान आपल्या बहिणीप्रमाणे असते आणि मोठी आपल्या आईप्रमाणे असते हे कृत्य तुला शोभत नाही रे असा उपदेश कोण करते
विदुरजी करत आहे. पण त्यांचं अन्न खात होते ना, अन्न खात असल्यामुळे दुर्योधनाने सांगितलं, आमचंच अन्न खातोय आणि आम्हाला नीतीच्या गोष्टी शिकवतोय, जा आमच्या राज्यात मधून चालता हो, निघून जा, इथं तुझं काही काम नाही. मला सांगा काही वाटलं असेल हो. विदुरजीने सुद्धा ठरवलंय, ज्या राज्यामध्ये जर स्त्रीचा अपमान होत असेल, ज्या राज्यामध्ये एका महिलेचा अपमान होत असेल, तेही कुल घराण्यातील स्त्री होती महाराज, तुमच्या आमच्यासारखी नव्हती. तिचा जर अपमान या राज्यामध्ये होत असेल तर मला या ठिकाणी थांबायचं नाही. विदुरजी त्या ठिकाणावरून निघून जात आहे महाराज. आपली पत्नी सुलभेला देखील घेत आहे आणि एका जंगलामध्ये तिकडे झोपडी कुटिया बांधून त्या ठिकाणी राहू लागले. दोघंही त्या ठिकाणी राहत आहे. आणि त्यावेळेस महाराज इकडे कळालं, पांडव जे होते ना, त्यावेळेस ते म्हणू लागले, आम्हाला आमची संपत्ती, आमची प्रॉपर्टी आम्हाला मिळाली पाहिजे. दुर्योधनाने सांगितलं, तुम्हाला एवढीही तुम्हाला जमीन देणार नाही, म्हणजे आमचा अर्धा भाग तरी आम्हाला मिळाला पाहिजे. नाही म्हटले, सुईच्या टोकावर जमीन बसेल एवढी सुद्धा हिस्सा तुम्हाला मी देणार नाही. तर नीतिमत्ता होती महाराज पांडवांकडे. पांडवांचा कैवारी श्रीकृष्ण भगवान परमात्मा होते महाराज. जर भगवान तुमच्या आमच्या बाजूने असेल ना, तर कोणी बालबाका करू शकत नाही, कोणीच नाही. जितने गगन में तारे हो उतने भी शत्रु हो, जितने गगन में तारे हो उतने भी शत्रु हो, लेकिन एक रघुराज जब पीछे हो तो किसी से बाल न बाका हो, किसी से बाल न बाका हो. जगाचा मालक जर तुमच्या मागे असेल ना माई बाप, तर तुमच्यासारखे आमच्यासारखे किती आले ना, तर बालही बाका करू शकत नाही. आणि पांडवांच्या मागे तोच होता, कोण, तर जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा होता. परमात्म्याला आवाज दिला, भगवान तुम्ही जर जेवण करत असेल तर हात धुण्यासाठी इथं या. एवढा अधिकार होता महाराज. सामान्य नव्हते पांडव देखील, तेवढे भगवंतावरती निष्ठा होती. आणि त्या भावाच्या बदल्यामध्ये परमात्म्याला यावं लागत होतं. देव क्षणामध्ये त्या ठिकाणी हजर झाले आणि विचारते, काय अर्जुना, नकुला, सहदेवा, एवढं अर्जंट बोलवलंय, काय झालंय, काय मलाही सांगा, काय झालंय तुमच्यावर, काय संकट आलंय. त्यावेळेस पांडव सांगू लागले, देवा आम्हाला आमचा हिस्सा देत नाही, आमची प्रॉपर्टी आम्हाला देत नाही, तुम्ही त्यांना जाऊन सांगा, तुम्ही शिष्टाई करा. का म्हटले, तुम्ही शिष्टाई करा आणि त्यांना सांगा की आम्हाला जमीन भेटली पाहिजे, आमची प्रॉपर्टी आम्हाला भेटली पाहिजे. ठीक आहे म्हटले. भगवान हस्तिनापुर नगरीमध्ये जाण्यासाठी तयार झाले. ठीक आहे म्हटले, मी जाऊन सांगतो, मी शिष्टाई करतोय. त्यावेळेस भगवान परमात्मा जाण्यासाठी तयार झाले. दुर्योधनाला बातमी कळाली की भगवान येणार आहे, भगवान येणार आहे. दुर्योधनाने काय केलं महाराज, कपटाने बर का, मनामध्ये कपट आहे, पण वरून दिखावा चालू आहे. सगळी नगरी त्या ठिकाणी सजवल्या गेली, सगळी नगरी सजवली, फुले टाकली होती, घरामध्ये सुद्धा आसन केले होते, त्याच्यामध्ये सुंदरसा 56 प्रकारचे भोग त्या ठिकाणी आहेत, प्रसाद बनवलेला आहे. पण त्याच्यामध्ये विंचू सर्प टाकलेले आहेत. काय, भगवंताला मारण्याचा प्रयत्न आहे. पण मला सांगा माई बाप, जो सगळ्या जगाला मारतोय आणि त्याला मारण्याचा विचार करतोय, जमल का हो? नाही. तो किती जणांना मारतोय आणि किती जणांना उगवतोय, सगळं त्याच्या हातात आहे. तो मरेल का? नाही ना दादा. किती कपट करू द्या महाराज, किती कपट करू द्या, कपट यशस्वी होत नाही. पण तरी सुद्धा चालू आहे, भगवान येणार आहे. सगळी नगरी त्या ठिकाणी सजवलेली आहे आणि सगळी नगरी सजवल्याच्या नंतर विदुरजी त्या ठिकाणी येत आणि विदुरजीला दिसतंय, एवढी नगरी कशासाठी सजवली असेल, एवढं गोड वातावरण कशासाठी केलं असेल. एका जणाला विचारलं, का हो ही नगरी का सजवली, ही नगरी कशासाठी सजवली, एवढं तोरण कशासाठी बांधले, एवढं सगळं कशासाठी चाललंय, गुढिया तोरण एवढं सगळं कशासाठी, काय, कोण येणार आहे हो? एका जणाने सांगितलं, अरे तुला माहिती नाही कोण येणार आहे? नाही ना, मला नाही माहिती, कोण येणार आहे? त्यावेळेस सांगितलं, आज श्रीकृष्ण कन्हैया नगरीमध्ये येणार आहे, भगवान परमात्मा या नगरीमध्ये येणार आहे. एवढा आनंद झालाय, एवढा आनंद झालाय, विदुरजींना काय करावं समजत नाही. एवढा आनंद झाला की काय करावं, आनंदाला पारावार राहिला नाही, एवढा आनंद.
त्यावेळेस महाराज आनंदाच्या भरामध्ये घरी गेले आणि सुलभा मातेला सांगते, अगं सुलभा ऐकलं का? सुलभा अगं ऐक ना, काय झालं हो मालक, काय झालंय मला सांगा. त्यावेळेस विदुरजी सांगते, अगं सुलभा ऐक ना, काय झालं? सुलभेला सांगते, सुलभा अगं आज आपल्या नगरीमध्ये कोण येणार आहे माहिती आहे का? आज आपल्या नगरीमध्ये श्रीकृष्ण कन्हैया येणार आहे ग, कन्हैया येणार आहे. त्या मातेला एवढा आनंद झाला महाराज, तिची सुद्धा इच्छा होती एक दिवस भगवंताने माझ्या घरामध्ये यावं, माझ्या हातचं जेवण त्या परमात्म्याने करावं, ही सुलभा मातेची इच्छा होती. दोघांचे विचार चालू आहे, दोघांचे एकमेकांचा संवाद चालू आहे. का हो कन्हैया आपल्या घरी येईल का हो? कन्हैया आपल्या हातचं जेवण जेवल का हो? माझी इच्छा आहे कन्हैयाने माझ्या घरी यावं, माझी इच्छा आहे भगवंताने घरी येऊन माझ्या हातचं जेवण करावं, येईल का हो परमात्मा? विदुरजी सांगते, अगं सुलभा तू कुठं, आपण कुठं, आपण फार गरीब आहोत ग, आपल्या घरी कसा परमात्मा येईल? पण ऐक, एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला तिकडे जाता येणार नाही, कारण तो आपला वैरी आहे, आपला तो दुश्मन आहे दुर्योधन. पण ऐक, गर्दीमध्ये कुठेतरी उभं राहू आणि देवाचं दर्शन घेऊ, आणि दर्शन जरी झालं तरी आपलं सद्भाग्य आहे. देवाच्या गर्दीमध्ये कुठेतरी उभं राहून दर्शन घेऊ. काय भाव असेल हो त्यांचा? एक एक पात्र आहे महाराज असं की भागवतातलं जेवढं काही भाव बघितला जातोय ना, तेवढा मनाला भावला जातोय तो. विदुरजी सांगताय, अगं सुलभा कुठेतरी उभं राहू आणि देवाचं दर्शन घेऊ. कन्हैया येताय महाराज, नगरीमध्ये प्रवेश करताय, त्यांचे डोळे एवढे आसावले होते भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, एवढे आसावले होते. पण जगाचा मालक होता महाराज तो सुद्धा कोणाला शोधत असेल तर विदुरजींना शोधत होता. लक्ष कुठे आहे काय माहिती नाही, हे वरती डोळे करून बघताय, कृष्ण माझ्याकडे बघेल का, कृष्ण परमात्मा मला ओळखेल का? तर त्यावेळेस त्या नगरीमधून जात असताना रथ आलाय आणि रथामधून श्रीकृष्ण परमात्मा विदुर काकांकडे बघताय, नजरेला नजर त्या ठिकाणी झाली आणि विचारताय, काका बरे चाललंय का? काकीचं बरे आहेत ना? सगळं व्यवस्थित चालू आहे ना? कोण विचारताय? परमात्मा विदुराला विचारताय, मला सांगा महाराज किती आनंद झाला असेल. विदुरजी म्हणता, हो सगळं ठीक आहे भगवान, सगळं ठीक आहे. कायच ठीक महाराज, अन्न सुद्धा नव्हतं हो खाण्यासाठी, अन्नही नव्हतं, पण किती भाव होता. संत सांगत नाही महाराज आपल्या जवळ काय आहे आणि काय नाही, भाव होता. नाही सांगितलं, भगवान सगळं ठीक आहे म्हटले, सगळं ठीक आहे. काकी बरी आहेत ना? काकीला सांगा की भगवान घरी जेवायला येणार आहे. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंदे झाला, परमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलवेला हो, नंदाचा अलवेला हो, नंदाचा अलवेला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंदे झाला, परमानंदे झाला, मोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलवेला हो, नंदाचा अलवेला हो, नंदाचा अलवेला. मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलवेला हो, नंदाचा अलवेला.
परमात्माही महाराज तो. काय सांग किती आनंद झाला भगवंताला. मला सांगा, मुख्यमंत्र्याचा फोन तुम्हाला यावा, काय मुख्यमंत्र्याचा फोन यावा आणि त्यानं म्हणावं मी तुमच्या घरी जेवायला येतोय, किती आनंद होईल हो तुम्हाला. साधा मुख्यमंत्री जर तुमच्या घरी येणार असेल तर एवढा आनंद होईल. तर तो तर जगाचा मालक होता हो, तो साधा सुद्धा नव्हता. भगवान परमात्म्याचा एवढा आनंद झालाय. विदुरजींना घरी जाताय आणि सुलभा मातेला सांगताय, अगं सुलभा ऐकलं का, अगं तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. तू म्हटले होतीस ना भगवान माझ्या घरी जेवायला यावे आणि भगवंताने माझ्या हातचं जेवण खावं, जेवण जेवावं, तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. भगवान येणार आहे आपल्या घरी जेवणाकरिता. हे बघ तू शांत या ठिकाणी बस, मी काय करतो काहीतरी मिठाई घेऊन येतो. कशासाठी? भगवंताला देण्यासाठी. पैसे नाही, काहीच पैसे नाही. याच्यात त्याच्याकडून पैसे मागितले नाही, मिठाई आणण्याकरिता विदुरजी जात आहे. इकडे हा भाग चालू आहे आणि तिकडे जर बघितलं तर तिकडे श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे जात आहे. दुर्योधनाकडे गेल्याच्या नंतर शिष्टाई करताय. दुर्योधनाला सांगताय, दुर्योधना अरे तू गोड गोड मध्ये त्या पांडवांचं राज्य देऊन टाक. म्हणे मी देणार नाही. पुन्हा म्हटले, अरे अर्ध तरी त्यांना राज्य देऊन टाक. नाही म्हणे मी देणार नाही. 5 गावं तरी दे रे. नाही मी देणार नाही. 5 गावं नाही, अर्ध राज्य नाही तर सुईच्या टोक्यावर बसेल एवढी सुद्धा जमीन मी त्यांना देणार नाही. नाही देणार. म्हटले नाही देणार. मग सांगितलं आता युद्ध करायला तयार हो. ठीक आहे म्हटले, मी युद्ध करण्यासाठी तयार आहोत. मान्य आहे मला युद्ध, पण हे बघ लक्षात ठेव युद्धामध्ये नाश होईल बरं का. काय सांगितलं? युद्धामध्ये नाश होईल, लक्षात ठेव. ठीक आहे म्हटले, मान्य आहे, युद्धाला मी तयार आहे. अर्ध राज्य नाही देणार ना, तर तयार हो. पण मला सांगा, मला दुर्योधने सांगितलं. दुर्योधन म्हटला, भगवान बाकीचं राहू द्या हो, ते तर होतच राहील, युद्ध होईल किंवा नाही होणार. पण एवढा 56 प्रकारचा भोग तुमच्यासाठी करून ठेवलाय ना, जेवण तर करून जा. काय म्हटले? जेवण करून जा. पण भगवान होते महाराज ते. भगवान म्हणतात, नाही मला जेवायचं नाही, मला निमंत्रण आहे. म्हटले दुसरीकडे. म्हणे कोणाकडे निमंत्रण आहे? म्हटले मला इथं जेवायचं नाही, मला निमंत्रण आहे. पण त्यांच्या सोबत उद्धव होते. उद्धवजी म्हणताय, देवा तुमचं झालं, मला भूक लागली ना, मला जेवू द्या ना, तुम्ही जा. पण नाही महाराज, भगवान म्हणताय आपल्याला इथं जेवायचं नाही, आपल्याला निमंत्रण आहे. कुठं निमंत्रण आहे? उद्धवांचा हात धरलाय आणि उद्धवजीला सांगताय काय? उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे.
विठ्ठल विदुरा घर जावे. भगवान परमात्मा होता महाराज आणि उद्धवाचा हात धरला आणि उद्धवजीला सांगताय उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. आपल्याला विदुरांच्या घरी जायचं आहे, तिथलं आपल्याला आमंत्रण आहे. हात धरला महाराज आणि हात धरून कुठं आले? विदुरजींच्या घरी आले. दरवाजा समोर उभं राहताय आणि दरवाजा त्या ठिकाणी ठोकताय, दरवाजा वाजवताय. काकी आहे का कोणी घरामध्ये? काकी शब्द उच्चारला महाराज. जगाच्या मालकानं काकी म्हणावं एवढं सद्भाग्य होतं महाराज. जगाच्या मालकानं काका म्हणावं एवढं विदुरजींचं भाग्य होतं. किती भाव असेल महाराज. काकी शब्द ऐकला बरोबर एवढा आनंद झाला. दारामध्ये आली, दरवाजा उघडला, बघते तर भगवान माझ्या घरी आले. किती आनंद झाला असेल हो महाराज. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. काय करावं सुचेना, काय करावं सुचेना. विचारताय देव घरा आला, देव घरा आला. देव घराला आलेला आहे महाराज. देव घरा आला, देव घरा आला. भगवान परमात्मा घरी आलेले आहे आणि आनंद झाला. काय करावं, काय करावं, एवढा आनंद झालाय. काय केलंय महाराज? बसण्यासाठी पाठ टाकला आणि त्या पाठावर स्वतःच येऊन बसली आणि भगवंताला खाली बसवलंय. भान राहिलं नाही महाराज. काय करावं, काय करावं. स्वतः त्या ठिकाणी बसली आणि भगवंताला त्या ठिकाणी खाली बसवले. पण परमात्मा काय कृत्य चालू याच्याकडे लक्ष नसतं महाराज. पण अंतःकरणातला भाव भगवान परमात्मा बघत असतो. केळी आणलेली होती त्या ठिकाणी आणि त्यावेळेस ती केळी हातामध्ये घेतली, सोलायला लागली. एक एक केळी सोलते, त्याच्यातला गाभा ती खाते आणि केळीची साल परमात्म्याला देते. परमात्मा आवडीने ती साल खाताय महाराज, आवडीने खाताय. त्याच्यातला भाव परमात्म्याने बघितलाय. किती आनंद असेल त्या सुलभा मातेला. आणि तितक्यामध्ये हे कृत्य पाहण्यासाठी विदुरजी आले. विदुरजीने बघितलं, अगं सुलभा काय करते? तुला काही कळतं का रे? भगवान आहे, तू खाली त्या ठिकाणी भगवंताला खाली बसवलंय, तू पाटावरती बसले. केळी तू भगवंताला देण्याचं सोडून तू स्वतः खाते आणि साल परमात्म्याला देते. अगं काही वाटतं का? ठीक आहे म्हटले, देव सांगताय सगळं ठीक आहे, आवडतंय मला. परमात्मा काही म्हटले नाही महाराज. आणि नंतर काय करू लागली? ती साल खाली टाकू लागली आणि त्याच्यातला गाभा परमात्म्याला देऊ लागली. त्यावेळेस विचारताय आता कसं वाटतंय देवा, आता बरे ना? त्यावेळेस भगवान म्हणताय विदुरा काका, अगोदर जी चव होती ना ती चव आता राहिली नाही. अगोदर मी साल खात होतो पण त्या सालीमध्ये जी चव होती ती आता राहिली
नाही. का हो भगवान? भगवान सांगताय त्या सालीमध्ये तिच्या अंतकरणातला भाव होता, आता यात नाहीये. मला सांगा महाराज, तुमचा आमचा सुद्धा भगवंत भाव बघत असतो महाराज. देव भावाचाच भुकेल आहे, बाकी त्याला काही लागत नाही. तो काही बाजारचा भाजीपाला नाहीये. मनी नाही भाव म्हणे तेव्हा मला पाव, मनी नाही भाव म्हणे तेव्हा मला पाव. देव ऐशाने भावायचा नाही न, देव बाजारचा भाजीपाला नाही न, देव बाजारचा भाजीपाला नाही न, देव बाजारचा भाजीपाला नाही न. देवा म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे, देव आशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. भगवान परमात्मा भाव बघत असतो महाराज. काहीही बघा तुम्ही, थोर प्रेमाचा भुकेला हाजी दुष्काळ तयाला. परमात्मा अंतकरणातला भाव बघतो, त्याला दुसरे काय कुळशील बात भजे का त्वरित भावनायुक्त. अंतकरणातला भाव बघितलाय. मातंग ऋषी होते, मातंग ऋषीने सांगितलं होतं, शबरी परमात्मा तुला भेट देणार आहे, पण कधी देणार सांगितलं नव्हतं. काय केव्हाची वाट बघत होत. भगवान परमात्मा भेट देणार आहे, पण कधी देणार सांगितलं नव्हतं. एवढी सेवा केली परमात्म्याने महाराज. शबरी मातेने एवढी सेवा केली, एवढी सेवा करावी. ज्या दिवसापासून सांगितलं होतं की भगवंत भेट देणार, त्या दिवसापासून एवढी सेवा करते. रोज अंगणामध्ये सडा टाकते, सगळं जंगल त्या ठिकाणी झाडून काढते, सडा समार्जन करते. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 14 वर्ष निघून गेले महाराज. 14 वर्ष मातेने सेवा केली. आणि काय चालू आहे मनामध्ये? चिंतन चालू आहे, भजन चालू आहे. एवढा भाव होता की ज्यावेळेस परमात्मा आले ना, त्यावेळेस वर्णन केलंय बघा. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, 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 राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. शबरी मातेने काय करावं महाराज त्या ठिकाणी? भगवान परमात्मा येणार आहे, आणि भगवान परमात्मा आल्याच्या नंतर एवढा आनंद साजरा करावा शबरी मातेने. काय करावं? काय करावं? तर परमात्मा येणार आहे म्हणून सडा समार्जन करावं. त्या ठिकाणी रांगोळी करून ठेवावी. वनामध्ये जावं. वनामध्ये गेल्याच्या नंतर बोरं करून आणावी, फुलं करून आणावी.
राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे सारे धर्मों के पाप मिट जाएंगे राम आएंगे सारे धर्मों के पाप मिट जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाबा झूल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाबा झूल जाएंगे राम आएंगे राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी 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 मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी मेरे जिंदगी मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी 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 माखन मिश्री में राम को खिलाऊंगी राम मिश्री में राम को खिलाऊंगी प्यारी प्यारी राधे प्यारी प्यारी राधे प्यारे संग आएंगे आएंगे श्री राधे खुल जाएंगे आएंगे मेरे झोपड़ी के बाबा खुल जाएंगे आएंगे मेरे झोपड़ी के बाबा खुल जाएंगे आएंगे वाह किती गोड वर्णन केलंय ना महाराज मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे सारे जन्मों के पाप आज मिट जाएंगे राम आएंगे भगवान आल्याच्या नंतर सगळे पाप नाहीसे होईल आणि माझ्या जीवनाचा
उद्धार होईल. मला सांगा, परमात्मा आले हो, पण कशासाठी आले? तुका म्हणे एक भावाची कारण. जर भाव असेल तर परमात्मा येतो महाराजा. विदुराच्या अंतकरणातला भाव परमात्म्याने बघितला, शबरी मातेच्या अंतकरणातला भाव परमात्म्याने बघितला आणि उष्टी बोरी सुद्धा परमात्म्याने खाल्ली. तुमचा आमचा भाव असेल तर परमात्मा निश्चित येईल महाराज, पण तसा भाव असायला हवा. आपला देखील उद्धार होईल, पण ऐकण्यासाठी आपल्याला राजा परीक्षितीहून कथा ऐकावी लागेल आणि सांगण्यासाठी राजा शुकदेवांसारखी कथा सांगावी लागेल. एवढा अधिकार असावा लागतो महाराजा. काय काय केलं महाराज त्यावेळेस? अंतकरणातला जर भाव बघायचा असेल तर विदुराकडे बघा. किती निष्ठा असेल आणि किती भाव असेल. शिकायला भेटतं की भाव कसा असावा. अजून विचार केला तर बघा, अजून एक चरित्र शिकायला भेटते विदुरांच्या चरित्रावरून की परमार्थ कसा करावा, नीतिमत्तेने जीवन कसं जगावं हे विदुरांच्या चरित्रामधून शिकायला भेटते. सगळं होतं महाराज त्यांना दुर्योधनाकडे, पण बाजूला येऊन राहिले का? त्यांचं जरी अन्न खात होते, पण विचार केला ज्या राज्यामध्ये श्रीचा अपमान केला जातोय त्या राज्यामध्ये राहायचं नाही. त्याला म्हणतात नीती, याला म्हणतात सुविचार. ते विदुरांकडे होते महाराज, नाही राहिले तिथं. आणि त्यावेळेस विदुर काकांचं चरित्र बघून परमार्थामध्ये 2 मुलं अजून प्रसिद्ध झालेली आहेत. 2 कोळ्याचे पुत्र आहेत. त्याच्यापैकी एक आहे वल्ह्या कोळी आणि दुसरा आहे एकलव्य. अनेकलव्य नाही तर एकलव्य. त्याची गुरुवरती एवढी निष्ठा होती, एवढी श्रद्धा होती की महाराज मातीचा पुतळा गुरुचा तयार केलाय त्याने. काय मातीचा पुतळा केलाय, त्याची पूजा करतोय आणि विद्या प्राप्त करतोय. खरं ना, सांगितलं होतं मी क्षत्रिय यांना मी फक्त ब्राह्मणांनाच काय देणार, शिक्षा देत असतो. गुरुचं एवढं चिंतन केलं, मातीचा पुतळा त्या ठिकाणी केला आणि विद्या प्राप्त करतोय. कोण? एकलव्य महाराज. मातीची आद्रोण केला, काय केलं? मातीचा द्रोण केला आणि त्यावेळेस विद्या अर्जन करतोय. ती विद्या प्राप्त केली आणि प्राप्त केल्याच्या नंतर ज्यावेळेस दक्षिणा मागितली तर अंगठा कापून मागितला महाराज आणि अंगठा कापून दिला. पण भाव होता गुरुवरती, म्हणून गुरु सुद्धा एवढा एकनिष्ठ असावा आणि शिष्य सुद्धा एवढा एकनिष्ठ असावा की जी मागाल ती दक्षिणा ती दिली पाहिजे. एवढं शिष्य निष्ठावान असले पाहिजे. पण आपलं नाही ना महाराज तसे. बाबांमुळे सगळं काही प्राप्त होतं, पण आपला गुरुवरती भाव राहत नाही, म्हणून आपल्याला काही प्राप्त होत नाही. दुर्योधनाकडे गेल्याच्या नंतर सगळं काही होतं महाराज. दुर्योधनाचा मेवा त्या ठिकाणी सोडलाय परमात्म्याने. 56 प्रकारचं भोग सोडून विदुरांकडे आले का? त्याच्यामध्ये भाव होता. असं शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सुद्धा सांगताय. उद्धव आणि विदुर तेथे होते. उद्धव आणि विदुर तीर्थयात्रेला जात असताना मैत्रेय महामुनींची आश्रमाजवळ जातात आणि सांगितलं की मैत्रेयाला मला भेटायचंय. मैत्रेयाच्या जवळ जाता आश्रमाजवळ गेले, दरवाजा वाजवला. मैत्रेय ऋषी बाहेर आले. कोण आहे तुम्ही? सांगितलं या देहाला विदुर म्हणताय. काय? या देहाला विदुर म्हणताय. विदुर हे नाव ऐकल्याबरोबर मैत्रेयांच्या डोळ्यातून पाणी आले महाराज. डसडस रडायला लागले. अहो, तुमची भेट घेण्यासाठी मी आतापर्यंत जिवंत आहे. काय सांगितलं? विदुरजी, तुमची भेट घेण्यासाठी मी आतापर्यंत जिवंत आहे, नाहीतर गेलो असतो. का? भगवंताने सांगितलंय मला निज धामाला जात असताना की विदुरजांची ज्यावेळेस भेट होईल हे ब्रह्मज्ञान विदुरांना द्या. काय सांगितलं होतं? निज धामाला जाताना विदुरांची आठवण काढली होती महाराज, आणि हे ज्ञान तुम्हाला देण्यासाठी सांगितलं होतं महाराज. त्यांचा संवाद सुरू होता आणि शुकदेव भगवान ही कथा राजा परीक्षितीला वर्णन करून सांगत असताना इकडे हीच कथा सूत शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगतात. आणि आता तिसरा संवाद मैत्रेय आणि विदुराला भागवताची कथा वर्णन करून सांगतात. हा झाला पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न होता की ही सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, सृष्टी कशी उत्पन्न झाली.
त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिला पुरुष आणि पहिली स्त्री जर कोण असेल तर स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी. त्या दिवशी विस्तार सांगितला होता. स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी हे पहिले स्त्री आणि पुरुष आहे. असा सृष्टीचा विस्तार सांगत असताना राजाला सांगताय की त्यांना 3 मुली झाल्या. एक होती देवहूती, एक आकुती आणि एक प्रसूती. आणि 2 मुलं झाले, एक प्रियव्रत आणि एक उत्तानपाद. हे 2 मुलं त्या ठिकाणी झाले. आता देवहूती दिली कर्दम महामुनीला, आकुती दिली रुची प्रजापतीला आणि प्रसूती दिली दक्ष प्रजापतीला. कर्दमाने देवहूतीचा स्वीकार करत असताना सांगितलं होतं एक मुलगा झाला की मी संसाराचा त्याग करेल. पण भगवंताची माया अगाध आहे महाराज. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 9 दिले महाराज. 9 पुत्र दिले, 9 भक्ती, 9 मुले दिल्या, 9 प्रकारचे 9 भक्ती त्या ठिकाणी सांगितले गेले एका पाठोपाठ 9. आणि 9वीला भक्ती परिपूर्ण झाल्यानंतर मी ते 10व्यांदा जो जन्माला आला तो भगवान म्हणजे परमात्म्याचा कपिल भगवान त्या ठिकाणी जन्माला आले. बोले कपिल भगवान की. भगवंताचा अवतार त्या ठिकाणी कपिल परमात्मा अवताराला आले. कपिल रूपाने परमात्मा अवताराला आले. आणि त्या 9 मुली ज्या होत्या त्या 9 मुलीपैकी एक मुलगी ती म्हणजे अनुसया. अनुसया कर्दम आणि देवहूतीची मुलगी अनुसया मातेचा विवाह झाला ब्रह्मदेवाचे पुत्र. त्यांचं नाव अत्री ऋषी. कोण? अत्री ऋषी. आणि अतिशय पतिव्रता श्री होती महाराज. एवढी पतिव्रता श्री होती ना, तिच्यासारखी पतिव्रता या जगतामध्ये कोणी झाली नाही. एवढा अधिकार होता पतिव्रतेचा महाराज. अत्री ऋषींची पत्नी होती. अजून एक शांडिल्य नावाची पतिव्रता होऊन गेली मायबाप. शांडिल्य ती एवढी पतिव्रता होती की ज्या वेळेस तिला सांगितलं होतं की मंदिरामध्ये जा सकाळी पहाटे आणि जो कोणी पुरुष दिसेल ना त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घाला. काय सांगितलं होतं? त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घाला. ती गेली महाराज पहाटे. पण असा एक मनुष्य त्या ठिकाणी दिसला की ते त्याला कुष्ठ रोग झालेला होता. हात नाही, पाय नाही, असा मनुष्य प्रथम दृष्टीस तिच्या पडला. आणि महाराज पतिव्रता होती. जो कोणी दिसेल ना त्याच्या गळ्यात माळ घालायची होती. त्याच्या गळ्यात माळ घातली आणि त्याला घरी घेऊन आली महाराज. घरी घेऊन आली. पण एवढा विचित्र त्या ठिकाणी वेश्येचं घर होतं. त्याने अपेक्षा केली मला एक दिवस या वेश्येच्या घरी घेऊन जायचं. काय? पण पतिव्रता होती महाराज. पतीची मता त्या पतीसाठी महाराज जो ते सांगेल ना त्याच्यासाठी ही करायला तयार होती. ठीक आहे म्हटले. ती काय करायची? त्या वेश्येच्या दारामध्ये अंगण स्वच्छ करायची, रोज झाडून काढायची. पण पहाटे कोणी नसतानाच सेवा करायची. त्यावेळेस वेश्येने विचार केला कोण येत असेल माझ्या दारामध्ये आणि कोण सेवा करत असेल एवढी. एक दिवस तिने बघितलं आज बघायचंच कोण येतंय. आणि सेवा करताना तिला पकडलं. कोण आहेस तू? म्हणे मी शांडिल्य आहे. म्हणे का सेवा करतेस ग तू एवढी? शांडिल्याने सांगितलं माझ्या पतीची एक इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी सेवा करते. ठीक आहे म्हटले तुझ्या पतीला घेऊन ये. पतीला घेऊन येत असताना एक मांडव्य नावाचे ऋषी त्या ठिकाणी सुळावर देण्यात आलेले होते. आणि त्या ठिकाणी सुळावर लावल्याच्या नंतर याने काय केलं असा धक्का दिला. धक्का दिल्याच्या नंतर त्याने शाप दिला. काय? उद्या 1 दिवसामध्ये मला ज्याने हात दिलाय धक्का मारलाय ना 1 दिवसामध्ये मृत्यू होईल. ज्या दिवशी सूर्य उगवेल सूर्य उगवण्याच्या अगोदर त्याचा मृत्यू होईल. शाप दिला महाराज. आणि शाप दिल्याच्या नंतर शांडिल्य विचार करते. शांडिल्य एवढी पतिव्रता होती की सूर्याला थांबवण्याची ताकद तिच्यामध्ये होती महाराज. पतिव्रता ही सामान्य नाहीये. तुम्हाला वाटते पतिव्रतेची ताकद तुम्ही कोणाची सेवा करू नका. पण पतीची जर सेवा करत असेल ना तर जगाच्या मालकाला थांबावं लागेल, सूर्याला थांबावं लागेल. एवढी ताकद पतिव्रतेची आहे. सूर्य सांगितलं तू जर सूर्य उगवलास तर तुला जाळून भस्म करेल. ही ताकद पतिव्रतेची होती. सूर्य उगवलाच नाही महाराज. नाही उगवला सूर्य. तिने काय केलं? सगळी सृष्टी चालते कशावर? त्याच्यावरती महाराज. देव देवतांना प्रश्न पडला आता हे सृष्टीचं कसं चालणार, कसं होणार?
शांडिल्याकडे गेले आणि तिला सांगितलं, अगं देवी, असं करू नको, सूर्याला उगवू दे ग. त्या सृष्टीचं कसं जीवन जगणार, हे जीवन चरित्र कसं चालणार, असं करू नको. शांडिल्याने सांगितलं, त्यांचं काही झालं तरी चालेल, पण माझा पती मरता कामा नाही. जर सूर्य उगवला तर जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. पतिव्रता होती महाराज, ती सामान्य नव्हती. देवांना काही कळेना आणि देवांना समजलं पतिव्रतेला पतिव्रतेचीच भाषा कळत असते, आपल्यासारख्याने सांगून उपयोग नाही. मग दुसरी पतिव्रता कोण होती तर ती माता अनुसया. अनुसया मातेकडे गेली आणि सांगितलं, ती काय करत होती महाराज, मुसळाने कांडत होती. काहीतरी काढण्याचं काम चालू होतं, कळतं ना ते तुम्हाला काढणं. हा, ते कांडणं महाराज, तुम्ही कधी प्रयोग करू नका, तो आता राहिलाच नाही तो. ती करत होती, काढत होती आणि यांनी आवाज दिला, माता अनुसया यांनी आवाज दिला, आ आ म्हटल्यानंतर मुसळ वरती गेलं महाराज. आणि वरती गेल्याच्या नंतर यांनी सांगायला सुरुवात केली, माता सूर्य उगवू देत नाहीये, शांडिल्य नावाची पतिव्रता आहे आणि ती आमचं कुणाचं ऐकत नाहीये, तर फक्त पतिव्रतेची भाषा पतिव्रतेला कळते, म्हणून तिला तुम्ही समजावून सांगा. मुसळ कुठं होतं, वरती, तर वरतीच राहिलं महाराज. एवढी पतिव्रतेची ताकद होती. तिने बघितलं, त्यांनी बघितलं पतिव्रता आहे वरती, ते वरती मुसळ बघितलं. तुम्ही असा प्रयोग करू नका बरं का, तुम्ही एखाद्याला मारता तुमच्या आमचं आपलं काही त्याचं लक्ष नाही महाराज. तसं की पतिव्रता होती महाराज, वरती राहिलो की ते मुसळ. आणि त्यावेळेस गेली, सांगितलं, शांडिल्या सूर्याला उगवू दे ग, तर सृष्टीचं कसं जीवन चरित्र चालणार आहे. ती म्हटले, नाही, यांच्याशी मला घेणं देणं, माझा पती जर मरत असेल तर मला काही घेणं देणं नाहीये. जर तो उगवलाच तर मी त्याला जाळून भस्म करेल. सांगितलं, शांडिल्य असं करू नको, तुझी पती जिवंत करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, ती जबाबदारी माझ्यावरती सोडव आणि सूर्याला उगवू दे. शांडिल्याने आज्ञा दिली आणि सूर्य उगवला गेला महाराज. आणि त्यावेळेस माता अनुसयाने काय केलं, आपले जे पती होते अत्रि ऋषींच्या चरणाचं पाणी त्या ठिकाणी आणलं आणि त्यांचे कमंडलूमध्ये आणलेलं पाणी तिच्या पतीच्या अंगावरती शिंपडलं. तिच्या पतीचा कुष्ठ रोगही गेला आणि सुंदर असं जीवन त्याला प्राप्त झालं. ही अवस्था पतिव्रतेची आहे महाराज. ही ताकद एका पतिव्रतेची. शांडिल्य एवढी पतिव्रता होती, तर अनुसया किती पतिव्रता असेल महाराज. अनुसया मातेचं चरित्र मायबाप एवढं आहे, सांगता सुद्धा येणार नाही ती माता. पण ही पतिव्रतेची ताकद, कर्दम आणि देवभूती यांच्या पोटी 9 मुली जन्माला आल्या. 10वा कपिल भगवान आणि त्यावेळेस पुढे आकृती होती ना, ती दिली रुची प्रजापतीला. त्यांचा वंश वाढला नाही, त्यांना मुलबाळ झाले नाही. प्रसूती दिली दक्ष प्रजापतीला. प्रसूती आणि दक्ष यांच्या पोटी 16 कन्या झाल्या महाराज. आणि 16 पैकी 13 दिल्या धर्माला, 14वी दिली अग्नीला आणि 15वी पितृगणाला दिली. आणि 16वी जी होती ती सती होती. कोण? 16वी सती. ती सती महाराज भगवान शंकराला त्या ठिकाणी दिल्या गेली आणि सती आख्यान त्या ठिकाणी सांगितलं गेलं. गोड अशी कथा आपल्याला पूर्ण कथाभाग माहितीच आहे महाराज. ती सती कोणाला दिली? भगवान शंकरांना. पुन्हा तीच सती पार्वती रूपाने जन्माला आली. आणि सती आख्यान सांगत असताना काय झालं, एकदा काय झालं, दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं आणि पदामुळे मद प्राप्त झाला. पद आला की मद लगेच प्राप्त होतं महाराज. आणि त्यावेळेस सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं. शिवजी सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते, पण त्यांनी नमस्कार केला नाही. भजनामध्ये तल्लीन होते ना, तपश्चर्या करीत होते, म्हणून शिवजींनी नमस्कार केला नाही. पण राग आला की माझ्या जावयाने माझा अपमान केला, एक दिवस याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. याचा बदला घ्यायचा म्हटले, त्यावेळेस काय केलं, मोठ्या यज्ञाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आणि शिवजींना आमंत्रणच दिले नाही. सगळ्या देवदेवतांना आमंत्रण दिले, पण शिवजींना बोलवलं नाही. का? बदला घ्यायचा होता ना, बदला घ्यायचं ठरवलं महाराज. आणि त्या ठिकाणावरून सगळे विमानं जात होती. देव देवता त्या ठिकाणावरून देवी देवता जात होते. आणि जात असताना पार्वती मातेने बघितलं, काय चाललंय, एवढे विमानं कुठं चालले. शिवजींना विचारताय, शिवजी आज कुठं काय कार्यक्रम आहे, आज एवढी विमानं पुष्पवृष्टी होते, एवढं कोण कुठे चाललंय, काय आहे.
शिवजी सांगते, अगं तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे. काय म्हटली? भगवान सांगते तुझ्या बापाच्या घरी मोठा यज्ञाचा आरंभ केलाय, मग आपल्याला बोलवलं नाही? नाही म्हटले, आपल्याला नाही बोलवलं. पण 3 ठिकाणं असे आहेत महाराज. गुरुच्या ठिकाणी शिष्याने बिना आमंत्रणाचं जावं, बिना आमंत्रणाचं जावं. आई वडिलांच्या घरी मुलीने बिना आमंत्रणाचं गेले पाहिजे. आणि मैत्रिणीच्या ठिकाणी, मैत्रिणीने मित्राच्या ठिकाणी किंवा मित्राने मैत्रिणीच्या ठिकाणी बिना आमंत्रणाचे गेले पाहिजे. त्यावेळेस सती माता म्हणते, भगवान, मग भगवान सांगताय तिथं आमंत्रण आहे, तिथं जायचं नाही, मग कशासाठी जायचं? माता सांगते, माझे ते आई वडील आहे, मला आमंत्रणाची गरज नाही. तुम्ही नाही आले तरी चालेल, तुम्ही येऊ नका, मी मात्र जाणार. माता त्या ठिकाणी जाते महाराज. पण कोणीच बोलत नाही, बहिणी बोलत नाही, वडील बोलत नाही, कोणीच त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलत नाही. पण एवढा अपमान वाटला, पण आईला दया येत असते महाराज. आई मात्र त्या ठिकाणी बोलली आणि बोलल्याच्या नंतर सगळं काही झालं. पार्वती मातेने स्वतःला जाळून घेतलं. एवढा स्वतःच्या देहाचा त्याग ठिकाणी केलाय का? माझ्या पतीचा अपमान झालाय, माझ्या पतीला बोलवलेले नाहीये, पतीचा राग मनामध्ये, बापाचा राग धरलाय का? माझ्या पतीला बोलवले नाही म्हणून. ती पण सुद्धा एक पतिव्रता होती महाराज. पार्वती माता ही साधी नव्हती. पार्वती मातेने सुद्धा महाराज त्या प्रसूतीचा बोध सांगितल्याच्या नंतर 2 मुलं त्यांना झाले बघा. 2 मुलापैकी एक मुलगा होता उत्तानपाद आणि एक होता प्रियव्रत. कोण होता? प्रियव्रत आणि उत्तानपाद ही त्यांची मुले होती प्रसूतीचे. आणि त्यावेळेस काय झालं म्हणत, उत्तानपादाचं चरित्र सांगत असताना उत्तम नावाचं नगर एक होतं, उत्तम नावाचं एक गाव होतं आणि त्या ठिकाणी हे राहत होते. कोण? एक सुरुची आणि त्याची दुसरी पत्नी सुनीती. सुरुची आणि सुनीती ह्या 2 त्याच्या पत्न्या होत्या. एक होती आवडती आणि एक होती नावडती. सुनीती महाराज, नीती कोणाला आवडतच नाही ना. सुरुची होती ती आवडती होती आणि सुनीती आवडतीची नव्हती. सुरुचीचा पुत्र होता उत्तम आणि सुनीतीचा पुत्र होता ध्रुव. ध्रुव बाळ होता महाराज. त्याला बापाची मांडी मिळाली नाही हो. आसनावरती त्या ठिकाणी उत्तानपद राजा बसलेला आहे आणि बसलेला असताना त्या ठिकाणी आपला मुलगा उत्तम मांडीवरती घेतला आणि मांडीवरती घेतल्याच्या नंतर त्या मुलाला सुद्धा असं वाटलं बापाच्या मांडीवरती जाऊन बसावं. ध्रुव होता महाराज, छोटासा होता, बालक होता, लहान होता, बापाच्या मांडीवरती जाऊन बसावं. त्यावेळेस जाताय रस्त्याने जाता जाता सुरुचीने त्याला हात धरून ओढला आणि तिला म्हणते, ध्रुवा, अरे बापाच्या मांडीवर जर बसायचं असेल तर आवडतीच्या पोटी जन्माला घ्यावं लागतं, नावडतीच्या पोटी नाही. हो, बाजूला हो, मांडीवर तू बसण्याचा तुझा अधिकार नाहीये. बाजूला केले महाराज ध्रुवाला. ध्रुव बाळ नाराज झाले, डोळ्यातून अश्रू येऊ लागले, डोळ्यातून अश्रू गळू लागले. का? बापाच्या मांडीवरून ढकलून दिले आईने. आईकडे गेले. बापाकडे जर नाही येऊ दिलं तर कोण लेकरू कुठं जातं? आईकडे जातं महाराज. आईकडे गेलं आणि सांगते, आई, मोठ्या आईने मला ढकलून दिलंय ग. मोठ्या आईने मला सांगितलं की त्याच्यासाठी आवडतीच्या पोटी जन्माला यावं लागतं. मला सांगा महाराज, किती वाईट वाटलं असेल त्या बाळाला. एवढं वाईट वाटलं. आई रडायला लागली, बालकही रडतंय आणि रडत असताना आईने सांगितलं, बाळा, तुला जर बापाची मांडी प्राप्त करायची असेल, अशा ऐऱ्या गैऱ्याच्या ह्या नाशवान मांडीवर बसण्यापेक्षा तू काय कर, अशा मांडीवरती जाऊन बस. अशा मांडीवरती जाऊन बस, त्या ठिकाणावरून तुला कोणीच उठवत नाही पाहिजे. अशी मांडी म्हणजे भगवंताची मांडी आहे महाराज. आई लेकराला उपदेश करते हो. तुमची आमची माता लेकराला जवळ करते, पण ती माय आपल्या लेकराला बाजूला करते. कशासाठी? जीवनाचा उद्धारासाठी. ध्रुवाला सांगितलंय, बा, तुला जर मांडीवरती बसायचं असेल तर नाशवान मांडीवर बसू नको. या मांडीवरून कोणी उठ नाही म्हटलं पाहिजे. अशी मांडी भगवंताची आहे. त्याच्याकरिता तपश्चर्या करण्याकरिता वनात निघून जा. आईने उपदेश केला महाराज. लेकराचं हित करणारी जर कोण असेल तर फक्त आईच आहे. लेकराचं चरित्र, लेकराचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर त्याच्यासाठी आईच सक्षम असते महाराज.
माता सीता होऊन गेली तर सीता मातेने आपल्या 2 लेकरांचं चरित्र 2 लेकरांचं भविष्य उज्ज्वल केलंय. लव आणि कुश हे 2 लेकर होऊन गेले, त्यांचं भविष्य उज्ज्वल केलं त्या मातेने, सीता मातेने. आणि या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्याकरिता आई सांगते, बा तपश्चर्या करण्याकरिता निघून जा. वनामध्ये ध्रुव बाळ जातोय आणि एका ठिकाणी तपश्चर्या करण्याकरिता बसतोय. कशासाठी? भगवान मला भेटेल, भगवान मला प्राप्त होईल यासाठी चिंतन करताय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ध्रुव बाळाचं त्या ठिकाणी चिंतन चालू आहे आणि चिंतन चालू असताना कळीचे नारद महर्षी त्या ठिकाणी येत आहेत. गोड असं चिंतन करत करत नारद महर्षी फिरत फिरत त्या ठिकाणी आले आणि विचारत आहे, बघितलं कोण आहे? आवाज कानावरती येतोय. काय आवाज आहे? श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण महर्षींचं आगमन त्या ठिकाणी होते. भजन करत करत नारद येत आहे. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. गोड
ठिकाणी आले आणि ध्रुव बाळाला विचारताय, बाळ कशासाठी या ठिकाणी बसलाय, का बसलाय, का चिंतन करतोय? तर त्यावेळेस नारदांना सांगितलं, मी भगवान परमात्मा भेटण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहोत. भगवान परमात्मा मला भेट देण्यासाठी मी या ठिकाणी तपश्चर्या करत आहोत. त्यावेळेस नारदांनी सांगितलं, ठीक आहे, भगवान भेट देईल तुला, भगवान भेट देईल, भगवंत निश्चित देईल. तू काय कर, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. जप करण्याकरिता सांगितलं आणि त्यावेळेस ध्रुव बाळ आता तपश्चर्यासाठी बसलेला आहे आणि चिंतन करतोय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः तपश्चर्या करतोय आणि चिंतन करतोय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. भजन करतोय आणि भगवान परमात्मा साक्षात त्याच्या समोर प्रगट होत आहे आणि विचारतोय, बाळ कशासाठी चिंतन करतोय, कशासाठी तपश्चर्या करतोय? छोटासा ध्रुव बाळ त्या ठिकाणी आहे आणि ध्रुव बाळ सांगते, भगवान मला अशी गादी प्राप्त करायची होती की त्या गादीवरून मला कोणी उठवले नाही पाहिजे, अशी गादी मला प्राप्त करायची होती. घडलेल्या घरातील सगळं वृत्तांत परमात्म्याला सांगितलं, काय घडलं काय नाही घडलं. बापाने उठवून दिलं म्हणून आईने सांगितलं की ज्या गादीवरून कोणी उठवून देणार नाही अशी गादी तू प्राप्त कर आणि त्यासाठी मी तपश्चर्या करीत आहे. भगवान परमात्मा म्हटले, ठीक आहे, तथास्तु म्हणून ध्रुव बाळाला आशीर्वाद दिला आणि भगवान त्या ठिकाणावरून निघून जात आहे. महाराज त्या ठिकाणी वर्णन करताय, अढळपदी बाळ बैसविला ध्रुव,
अमूल क्षीराचा सागर देऊन टाकला महाराज. छोटस दूध मागितलं पण दुधाचा म्हणजे क्षीराचा सागर परमात्म्याने देऊन टाकला. असा ध्रुव बाळाची कथा या ठिकाणी संपन्न आपण करत आहोत. भगवान परमात्मा असाच आहे महाराज. चतुर्थ स्कंधापर्यंत आपण विचार केला. याच्यानंतर शुकदेव भगवान राजा परीक्षितीला नाम महिमा वर्णन करून सांगताय. ती कथा अजामिळाचं चरित्र आता आपण उद्याच्या कथा भागामध्ये बघणार आहोत. गोड अशी कथा आहेत महाराज. या कथेचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे. कथेचा लाभ असा आहे महाराज, जर एखाद्या मातेला संतान नसेल ना तर त्या संतान प्राप्त करून देण्याची ताकद या भागवत ग्रंथामध्ये आहे. थोडी ताकद श्रीमद भागवताची आहे महाराज. फक्त भाव ठेवून, श्रद्धा ठेवून, जर अंतःकरणयुक्त भाव ठेवून जर ऐकली तर त्याची फलश्रुती आपल्याला प्राप्त होते. आता बघा, गोड अशी सेवा या ठिकाणी चालू आहे आणि या सेवेमध्ये ज्यांची उत्कृष्ट मला साथ संगत आहे, हरिभक्त परायण आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे काकाजी महाराज, त्यांचे मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे एक हरिभक्त परायण आदरणीय गोड जे या ठिकाणी हार्मोनियमची साथ खूप गोड असं मला सांभाळून घेत आहे. असे आज थोडे लेट आले पण तरी देखील थेट काम केलं. त्यांचे सुद्धा मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर त्यांच्याच साथीला साथ करणारे मागे आमचे सचिन दादा असेल, आमचे बाबासाहेब काका असेल, महाराज त्या ठिकाणी दररोज उपस्थिती लाभताय म्हणून त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते. आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा श्रोते सज्जन वर्ग या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांचे आपेष्ट असेल, गणगोत्र असेल किंवा गावातील परिसरातील जे कोणी मंडळ असेल, सगळ्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते. आणि ज्यांच्यामुळे ही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला असे त्यांचे असणारे आईंचे पुत्र, त्यांच्या पुत्र असेल, त्यांच्या मुली असेल, सगळ्यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. गेल्या 3 दिवसापासून ही सेवा आपली, गेल्या 2 दिवसापासून चालू असलेली सेवा आज 3रा दिवस संपन्न होतोय. आणि यामध्ये 3ऱ्या दिवसाची सेवा संपन्न करून आपण झालेली सेवा त्या मातेच्या चरणी, भगवान श्रीकृष्ण गोपालांच्या चरणी अर्पण करूया. आणि त्याचबरोबर माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे असणारे तुमच्याच गावचे भूमिपुत्र, आमचे परमार्थ स्नेही, परमार्थ प्रेमी आमचे रवी दादा गोड, ज्यांची सिस्टीम आहे, आज मला वाटतं त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो हीच परमात्म्याच्या चरणी आपण प्रार्थना करू. सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा देऊ. गोड असं त्यांची सेवा आहे. त्यांचे मनस्वी आभार, सगळ्यांचे आभार व्यक्त करून आता आपण भागवताची या ठिकाणी आरती घेणार आहोत. आरतीचे जे कोणी यजमान असेल त्यांनी समोर या.